ज्ञानदेव सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा विनकरावा वेर सर्व देव देवया तुझे रक्षिल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर निळा म्हणे धराला हाती तरी द्याल मती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविर तपतीर्थदान व्रताक्षरण गाता हरिगुण वारू नये कोटी कोळी त्याची वाटुली पाहते त्यात या घडते ब्रह्महत्या आपुली आपापे न सुटे साय असे कोणा काळे असे निस्तरिल व्हावे साह्यतयान घालावे भय फुकासाठी पाहिला बघत तुका म्हणे हित मानया वचना सुखदुःख जाणा साधे फुका कोटी कोळी त्याची वाटली पाहते त्यात या घडते ब्रह्महत्या गाथेच्या क्रमानं प्राप्त झालेला 996 क्रमांकाचा अभंग आहे. आपला विचार चालू आहे महाराजांनी या अभंगातून परमात्मा प्राप्तीच्या साधनाच्या कासेला लागला. अशा साधकाला त्याचं साधन कसंही असलं अंतरंग बहिरंग कशाही पद्धतीचं असलं तरी त्याला त्या साधनातून बाजूला करू नये त्याचा बुद्धिभेद करू नये हे साधन करू नको अशा पद्धतीचा त्याला उपदेश करू नये. आणि आपण जर परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनाला लागलेल्या माणसाला त्या साधनातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कोट्यवधी ब्रह्महत्येचं पातक लागण्याची शक्यता आहे. असं असल्यामुळे साधनाला लागला देवाच्या भेटीचं साधन करायला लागला त्याला साधनातून बाजूला कदापि करू नये हा महत्त्वाचा उपदेश महाराज या ठिकाणी आपल्याला करतात. आणि मग त्या दृष्टीने विचार करताना देवाच्या भेटी करता काय काय साधन असू शकतं याचा विचार जेव्हा आपण केला पहिल्यांदा ज्ञानशास्त्र दृष्टीसमोर आलं. कारण साधनाचा विचार करत असताना अंतरंग बहिरंग असा विभागानं विचार करणारं ज्ञानशास्त्रासारखं दुसरं कोणतं साधन नाही. मग काही बहिरंग साधनं साक्षात साधनं अशा पद्धतीनं विचार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं साधनाचा विचार सांगितला. मलदोषाच्या नाशाकरता निष्काम कर्म विक्षेपाच्या शांतीकरता निष्काम उपासना आवरणाच्या नाशाकरता प्रवृत्त होत असताना साधन चतुष्टय संपत्ती विवेक वैराग्य शमारिषट संपत्ती आणि तीव्र मुमुक्षुता याचा लाभ झाल्याच्या नंतर मग पुन्हा आपल्याला साधक वृत्ती आली शिष्यवृत्ती आली जिज्ञासुता आली असं जाणून मग त्यांना सद्गुरूच्याकडे जायला पाहिजे. ती गुरुपसक्ती आहे आणि त्या गुरुपसक्तीच्या नंतर तिथं जाऊन गुरुला साष्टांग नमस्कार करणे त्यांच्या जवळ राहणे त्यांची काया वाचा मनाने जमेल तशा पद्धतीची सेवा सगळी करणे कोणताही गर्व मनात न धरणे आणि सेवेनं प्रसन्न झालेल्या सद्गुरुदेवाला काही प्रश्न विचारले प्रश्नाचं उत्तर म्हणून महात्मा जेव्हा आपल्याला काही उपदेश करतो तेव्हा त्या उपदेशाचं श्रवण करणे त्या उपदेशात महावाक्य येतं त्याच्यात अवांतर वाक्य येतात त्याच्यात प्रकरण येतं त्याच्यात ग्रंथ येतो ते सगळं श्रवण करण्याच्या योगाने आपल्याला एकदा श्रवण झालं महावाक्याचं की साक्षात मोक्षाचा अनुभव आला पाहिजे ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. आणि ब्रह्मज्ञान झालं नाही असं जर वाटत असेल तर ते झालेलंच असतं पण त्याला अदृढता असते. ती अदृढता असण्याचं कारण काय याचा विचार केला पाहिजे. आणि मग त्याच्याकरता प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना विपरीत भावना असं काहीतरी आडवं येतं आहे. हे लक्षात घेतल्याच्या नंतर प्रमाण असंभावना घालवण्याकरता विचाररूपी श्रवण करा. प्रमेय असंभावना घालवायची असेल तर त्याच्याकरता म्हणून मात्र युक्तिपूर्वक अशा पद्धतीचं चिंतन करून मनन करा. आणि मग श्रवण मननाने निश्चित झालेल्या अर्थाच्या संबंधानं एक आकार वृत्तीचा प्रवाह चालू करून निधिध्यासन केलं की विपरीत भावना निवृत्त होते. त्याच्या पुढे जाऊन तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं वगैरे वगैरे विचार ज्ञानशास्त्राने सांगितला तोही आपण पाहिला. भगवद्गीतेनं सांगितलेला काही साधनाचा विचार पाहिला. उपनिषदात अन्यत्र आलेला साधनाचा विचार आपण केला. असा वेगळा वेगळा भागवतात आलेला साधनाच्या संबंध आपला काही विचार आपण पाहिला. आणि ही सगळी साधनं पाहिल्याच्या नंतर त्याची वर्गवारी आपण परत ठरवली ती वेगळ्या पद्धतीनं अशी क्रियात्मक साधन 1 उपासनात्मक साधन 2 ज्ञानकर्म समुच्चयात्मक साधन 3 आणि केवळ ज्ञानात्मक साधन अशा पद्धतीने 4 प्रकारचं साधन शास्त्रकारांनी सांगितलेलं पाहिलं. त्याच्यात क्रियात्मक साधन म्हणजेही क्रियात्मक साधन उपासनात्मक साधन म्हणजे मानसिक क्रियात्मक साधन आणि ज्ञानकर्म समुच्चयात्मक साधन म्हणत असताना सुद्धा त्याच्यात कर्माचा संबंध आला की पुन्हा ते क्रियात्मक साधन झालं. अशा त्या 3ही प्रकारच्या साधनाचा निषेधच आपल्याला करावा लागतो. कारण नित्य वस्तू प्राप्त करून घेण्याकरता म्हणून या क्रियेचा काही उपयोग नाही असं चिंतनशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. मग क्रियात्मक साधना जर उपयोगीच नसेल तर करायला सांगण्याचा उपदेश का
आणि क्रियात्मक साधनेचा काही उपयोगच जर नसेल तर मग ती क्रियात्मक साधना करायला प्रवृत्त झालेल्या माणसाला, साधकाला त्याच्या साधनातून बाजूला करू नये असं सांगणं का, याचा विचार आपण केला. तेव्हा ती क्रियात्मक साधना पूर्णपणे उपयोगाची नाहीच असं आपल्याला म्हणता येत नाही. साक्षात मोक्षोपयोगी जरी नसली तरी परंपरेनं मोक्षोपयोगी अशाच पद्धतीची ती क्रियात्मक साधना आहे असा विचार आपण काल भगवद्गीतेच्या आधारानं थोडासा करून आलो. स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मणा तवभ्यर्च सिद्धिं विंदते मानवः वगैरे वगैरे वचनाचा विचार आपण केला. आणि कर्माचा त्याग करू नये, यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् असं भगवंताने त्या सगळ्याच्या सगळ्या क्रियात्मक साधनाच्या संबंधाने ते केलं पाहिजे असा स्वतःचा निश्चय जो सांगितलेला आहे त्याचा आपण विचार केला. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम, कर्माची आसक्ती असणारे, कर्मसंगी असणारे लोक त्यांचा बुद्धिभेद होऊ नये याच्याकरता क्रियात्मक साधना करण्यामध्ये महापुरुषांनाही प्रवृत्त राहिलं पाहिजे इथपर्यंतचा विचार आपण केला. आणि म्हणून क्रियात्मक साधना महत्त्वाची आहे असं ठरल्याच्या नंतर ही क्रियात्मक साधना करायला लागलेला असा जो साधक त्याचं त्याच्या साधनातून निवारण करू नये हा तुकाराम महाराजांचा उपदेश सार्थक आहे असं आपल्याला थोडंसं चिंतन करता आलं. मग काय काय साधनं महाराजांनी सांगितलेली आहेत, कोणत्या कोणत्या साधनाचं वर्णन केलं आणि त्या साधनाचा नामनिर्देश केल्याच्या नंतर याच्या निवारण करू नये असं ज्या अर्थी महाराजांना वाटतं त्या अर्थी या साधनाचं काहीतरी महत्त्व असलं पाहिजे असा विचार करून मग तप, तीर्थ, दान, व्रत, आचरण आणि हरिगुण गायन या सगळ्याच्या सगळ्या साधनाच्या संबंधानं काही महत्त्वाचा विचार आपल्याला करावा लागतो असं आपण पाहिलं. त्याच्यात तपश्चर्याचा विचार केला आणि तपश्चर्याचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात घेता आलं की बाबा तपश्चर्या ही अत्यंत महत्त्वाची आहे. परमात्माही तप करतो, ब्रह्मदेवही तप करतात. त्याच्यानंतर साधकाला उद्देशून सुद्धा तपाचा उपदेश शास्त्रकारांनी केलेला असं आपल्याला पाहायला सापडतं. हे काल आपण थोडंसं चिंतन केलं. मग वर्ण विभागानं, आश्रम विभागानं त्यांचं कर्म त्यांच्याकरता तप कसं आहे या संबंधातला सुद्धा विचार आपण थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला बरं का. असं तप तप नावाचं साधन अत्यंत महत्त्वाचं आहे. तपाच्या बद्दल असं सांगितले पहा, यद दुस्तरम यद दुरापम यद दुर्गम यच्च दुष्करम तत्सर्वं तपसा साध्यम तपोहि दुरतिक्रमम. शास्त्रकाराने असं सांगितलं, यद दुस्तरम जे तरुण जायला कठीण आहे, यद दुरापम जे मिळवायला कठीण आहे, यत दुर्गम जे करायला कठीण आहे, आणि यच्च दुष्कर्म करण्यासाठी अतिशय कठीण आहे अशा पद्धतीची जी साधना किंवा अशा पद्धतीची जी काही फलं असतील तर सर्वम तपसा साध्यम, ते सगळंच्या सगळं तपाने साध्य होत असल्यामुळं ते तप माणसानं केलं पाहिजे. तपोहि दुरतिक्रमम, तपाचं अतिक्रमण करू नका असा शास्त्रकाराने एक विचार सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. तपोभिः प्राप्यते अभीष्टम असे एक चिंतन आपल्याला स्मृती ग्रंथातून पाहायला सापडतं. तपश्चर्येने आपल्याला अभीष्ट फलाचा लाभ होतो. आपल्याला जे जे काही पाहिजे आहे ते सगळं तपानं मिळणं शक्य आहे. नासाध्यम ही तपस्यतः, तपश्चर्या करणाऱ्या माणसाला असाध्य काही नाही. दुर्भगत्व मृथा लोको वहते सती साधने, तपश्चर्या नावाचं साधन आपल्या हातामध्ये उपलब्ध असताना माणसं विनाकारण दुर्भाग्य भात राहतात. तपश्चर्या करावी, आपल्या दुर्भाग्याचं निवारण करावं, असाध्य काहीच नसतं. तपश्चर्यानं जे जे काही मिळवायचं आहे ते मिळावं आणि भाग्यवान ठरावं असं तपश्चर्याच्या संबंधामध्ये मोठा विचार आपल्याला स्मृती ग्रंथातून, अग्निपुराण वगैरे पुराणातून सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. तपश्चर्या फार महत्त्वाची आहे आणि त्या तपश्चर्याच्या संबंधानं विचार करताना आपण गीतेचं चिंतन करा ना. गीतेनं सुद्धा 3 प्रकारचे तपश्चर्या आपल्याला सांगितलेली आहे की नाही. श्रद्धात्रय विभाग योग हा जो भगवद्गीतेचा 17वा अध्याय आहे त्याच्यामध्ये तपाच्या संबंधानं चिंतन वेगळं आलं बरं का. बाकीच्या सगळ्या यज्ञदान वगैरे कर्माच्या संबंधानं केलेला विचार त्याच्यापेक्षा तपाच्या संबंधातला विचार विस्ताराचा आहे. कारण काय, बाकीच्या सगळ्या साधनाचा विचार सांगत असताना सात्विक, राजस, तामस एवढाच भेद सांगितला. आहार कसा असतो, सात्विक असतो, राजसही असतो, तामसही असतो. यज्ञ कसा असतो, सात्विक असतो, राजस असतो, तामस असतो. दान कसं असतं, सात्विक, राजस, तामस असतं. तपश्चर्या कशी असते याचा विचार करताना ती सुद्धा सात्विक, राजस, तामस असते हे सांगायच्या आधी ती काया वाचा मनाची असते हा विचार जास्त भगवंतांनी तिथं तपश्चर्याच्या संबंधानं सांगितला. याच्यातही तपाचं महत्त्व लक्षात घेता येतं. बाकीच्या साधनाचा विचार जेवढ्या मर्यादेनं सांगितला
तेवढ्याच मर्यादेनं तपस्या विचार न सांगतात, थोडा विस्तारानं ज्या अर्थी परमात्मा सांगतात त्या अर्थी तपस्या महत्त्वाची आहे असं आपल्या लक्षात घेता येतं. शरीराची तपश्चर्या, वाणीची तपश्चर्या आणि अंतःकरणाकडून घडणारी तपश्चर्या अशी काया वाचा मनाची तपश्चर्या भगवंतांनी सांगितली की नाही. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरं तप उच्यते. शरीराकडून घडणारी तपश्चर्या कोणते? देवाने सांगितलं देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. देवाची पूजा करा. द्विज म्हणजे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाची पूजा करा, त्यांचा सन्मान करा. आपल्या सद्गुरू देवाची पूजा करा. आणि कोणी विद्वान जर सत्शास्त्र संपन्न असलेला असा एखादा सज्जन आपल्याला भेटला तर त्याचा सुद्धा सन्मान करा. हे देवाची, द्विजाची, गुरुची आणि प्राज्ञा म्हणजे विद्वानाची पूजा करणं हे शारीरिक तप आहे बरं का. शौचम, शरीरानं पवित्रता सांभाळण्याचा प्रयत्न करा. आर्जवम, शरीरानं सरळपणानं वागायला शिका. ब्रह्मचर्यम, शरीरानं ब्रह्मचर्य पाळा. अहिंसाच, आणि शरीरानं कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका. याला काय म्हणायचं आहे? हे सगळंच्या सगळं शरीराकडून घडणारं तप आहे. बरं, शरीरच तपश्चर्या करू शकतं असं समजायचं कारण नाही. आपल्याला वाणीनंही काही तपश्चर्या करता येते. आणि वाणीची तपश्चर्या कोणते? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितंच यत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. भगवंताने सांगितलेला वाङ्मय तपाचा विचार असा आहे. अनुद्वेग करम वाक्यम, कोणालाही आपल्या बोलण्यानं उद्वेग निर्माण होऊ नये. ज्ञानोबारे तर एवढी बारकाई सांगतात, भवई कवनाची नुचलावी. आपण समोरच्या माणसाशी बोलत असताना समोरच्या माणसाला थोडं माझ्याकडं बघा म्हणजे आपल्याला कळतं. समोरच्या माणसा असं सुद्धा म्हणू नये. म्हणजे असं का बोललं म्हणून कोणाची भुवई सुद्धा उचलली जाऊ नये. एवढाही उद्वेग समोरच्या माणसाला होणार नाही असं बोलणं असावं. पतिव्रतेला वार्धक्य आल्याच्या नंतर म्हातारी पतिव्रता आपल्या पतीशी जेवढ्या प्रेमभावानं बोलते तशा प्रेमभावाला जगाशी बोलणं साधू पुरुषाचं असावं असं चिंतन संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. याला काय म्हणतात? अनुद्वेग करम वाक्यम, उद्वेग निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं वाक्य बोललं पाहिजे. पुढं ते कसं असावं? सत्यम, खरं बोलावं. माणसाने सत्य बोलावं हे सुद्धा वाङ्मय तप आहे बरं का. खरं बोलावं. सत्यम ब्रूयात, ऐके नाही, सत्य भाषण करायला शिकलं पाहिजे. सत्य भाषण करणं तप आहे. सत्यान्न विद्यते परम, बरं का. सत्याच्या पेक्षा वेगळं दुसरं काही नाही आहे. अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितला. सत्य भाषण किती महत्त्वाचं याचा तुकाराम महाराजांना जर विचारला आपण तर महाराज आपल्याला सांगतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरं बोलल्याच्या नंतर माणसाला फुकट हरी प्राप्त होतं म्हणे बरं का. पण ते खरं बोलणं फुकटाफुकटी जमत नाही, एवढा काय तो विचार वेगळा आहे. खरं बोलावं. मग कोणत्याही प्रकारचं कठीण साधन न करता मनुष्याला परमात्मा प्राप्त होतो. सत्य भाषणाचा परिणाम कसा असतो आपल्याला धर्मराजाच्या चरित्रात माहिती आहे बघा. धर्मराज सत्य भाषण करीत होते. कायम सत्य भाषणाचं त्यांनी व्रत घेतलं होतं. कधीही खोटं बोलायचं नाही असं त्याने ठरवलेलं होतं. आणि त्याच्यामुळं काय झालं? परिणाम असा झाला, धर्मराजाचा रथ म्हणे जमिनीपासून 4 बोट आधर चालतो. धर्मराजाचा रथ कसा चालतो? जमिनीपासून 4 बोट आधर चालतो. कशामुळं चालतो? सत्य भाषणाच्या योगानं चालतो. आपला रथ जमिनीत ऋतून का चालतो? त्याचं कारण आहे आपण कधीही सत्य बोलत नाही. हे त्याचं कारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरं का. म्हणजे सत्य भाषणाचा परिणाम काय हे धर्मराजाच्या चरित्राकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात घेता येतं. अरे एकदा तेही अर्धसत्य बोलले धर्मराज, पूर्ण खोटं बोलले नव्हते. अश्वत्थामा मारला गेला पण तो हत्ती का माणूस नरोवा कुंजरोवा असं अर्धसत्य बोलले तर त्यांचं ते सामर्थ्य गेलं. अर्धसत्य भाषणानं त्यांचा रथ पुन्हा जमिनीवरून चालायला लागला असं वर्णन आहे. मग एकदा तेही अर्धसत्य भाषण करण्याच्या योगानं जर जमिनीपासून आधर चालणारा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चालायला लागला तर पावला पावलाला असत्य भाषण केल्याच्या नंतर आपला रथ जमिनीत रुतला तर नवल वाटायचं कारण काय? आपला रथ ऋतूनच चालतो अशी स्थिती असते आपल्या रथाची बरं का. पण सत्य भाषण अत्यंत महत्त्वाचं आहे असा विचार आपल्याला त्याच्यातून लक्षात घेतला पाहिजे. हे अनुद्वेग
उद्वेगकरम वाक्यम. वाचिक तपश्चर्याचं स्वरूप देवाने काय सांगितलं? कोणालाही उद्वेग निर्माण होणार नाही असं बोलायला लागा. हा सत्यम, सत्य बोला. आणि ते सत्य भाषण सुद्धा कसं असलं पाहिजे? प्रियहितंचयत, ते गोडही असलं पाहिजे आणि हिताचंही असलं पाहिजे. ऐका, खरंही असावं, गोडही असावं, हिताचंही असावं, अशा पद्धतीचं भाषण आपल्याला करता आलं पाहिजे. तर ती वाचिक तपश्चर्या झाली असं भगवान या ठिकाणी बोलतात बरं का. म्हणून सुद्धा त्यांच्या स्मृतीमध्ये वाणीच्या संबंधानं धर्माचा विचार सांगताना हा सनातन धर्म वाणीचा कोणता आहे याच्याबद्दल सांगितलं. सत्यम ब्रूयात पहिल्यांदा, त्याच्यानंतर सांगितलं प्रियम ब्रूयात, म्हणजे माणसानं सत्य बोलावं आणि माणसानं गोडही बोलावं. मला सांगा, खरं बोलावं का गोड बोलावं? कसं करावं सांगा बरं मला. खरं असतं ते गोड असतं का? हो, खरं असतं ते गोड असू शकतं का? गोड असतं ते खरं असतं का? असा विचार आपण करायला लागलो तर खरं बोलणं आणि गोड बोलणं दोन्ही बोलणं जमावं लागतं माणसाला बरं का. आमचे गुरुजी त्याच्याकरता एक उदाहरण सांगत होते. पंगत बसली होती म्हणे आणि पंक्तीमध्ये एक माणूस असा जेवायला बसलेला, त्याच्या उजव्या बाजूला एक आहे, एक डाव्या बाजूला बसलेला सज्जन आहे आणि हा मध्यभागात बसलेला जो सज्जन आहे हा भरपूर खाणारा आहे. लाडू केले होते आज एकादशी असूनही लाडू, आता शेंगदाण्याचे लाडू घ्या, बगरीची पंगत आणि शेंगादाण्याचे लाडू म्हणा. आता ते लाडू तो भरपूर खाणार असल्यामुळं त्यानं ते लाडू खायला सुरुवात केली. एक किती खावेत सांगा मला? एक खावा का 5 खावेत का 10 खावेत का 20 खावेत? किती लाडू खाणारा माणूस तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आहे सांगा बरं? लाडू म्हणजे सुद्धा असं तो शेंगदाण्यासारखा लाडू करायचा नाही बरं का. लाडू म्हणजे लाडू असला पाहिजे, चांगला हातात असा धरता आला पाहिजे, एवढा लाडू असावा. आणि असे लाडू किती खातील? अशा किती खाणारा माणूस तुम्हाला माहिती आहे सांगा? मी माझं सांगतो, तुम्हाला किती खाणारा माणूस आहे सांगा. 1, 5, 10, 15, 20. एक दुरडी, हां, हे एक दुरडी ह्यांना माहिती आहे, एक दुरडीवाला ह्यांना माहिती आहे. मला त्याच्यापेक्षा थोडा कमी माहिती असेल. मला 86 लाडू खाणारा माणूस माहिती आहे. तुम्हाला खाऊ घालायचे असतील तर त्याला आणून भेटवतो, खाऊ घाला. पण एका लाडूला तो 10 रुपये घेतो. हे पुन्हा लक्षात ठेवा बरं का. म्हणजे हे 86 लाडू खायचे म्हणजे ते कसे खायचे? ते बसल्या बसल्या खायला सुरुवात करायची आणि मोजायचं नाही, त्याचं पोटभर जेवण होऊ द्यायचं. पोटभर जेवण होईपर्यंत त्याला दक्षिणा द्यायची नाही. मग त्याच्यानंतर एका लाडूला 10 रुपये द्यायचे. असे 86 लाडू खाणारा माणूस माझ्याकडे आहे. तुम्हाला पाहिजे असला तर भेटू द्या का. पहिल्यांदा पोटभर जेवण सगळ्याबरोबर करायचं. त्या पोटभर जेवणामध्ये 30-40 लाडू तो खातो, ते वेगळे, ते वेगळे असे. हां, त्याला काही इलाज नाही, असे खाणारे लोक असतात बरं का. असं ते त्यांनी भरपूर खाल्लं, ते खात होता, लाडू खात होता, एकामागून एक त्याचं खाणं चालूच होतं. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला बसलेली 2 माणसं. ऐका, एकाने त्याला बोलताना, मला काय हो, काय खायला लागलं? तुमचं पोट आहे का पोतं? असं त्यानं जर भाषण केलं तर मला सांगा, त्याचं बोलणं खरं की खोटं? तुम्ही काय किती खायला लागलात? तुमचं हे खाणं आहे काय? अरे 100 लाडू खाल्ले तरी तुमचं अजून पोट भरत नाही, म्हणजे पोट आहे का पोत आहे हो हे? असं जर कोणी बोलला तर त्याचं बोलणं असत्य का सत्य? मला सांगा. सत्य आहे, पण सत्य असलं तरी त्याचं भाषण प्रिय आहे का सांगा मला? प्रिय नाही. त्याला सत्यम ब्रूयात साधलं पण प्रियम ब्रूयात साधलं नाही. आमच्या गुरुजीचं उदाहरण आहे. ते म्हणायचे, दुसरा माणूस होता बाजूला बसलेला, थोडा चतुर होता, शहाणा होता, व्यवहार चतुर असल्यामुळे त्याने त्याच्याकडे पाहिलं. वाह, काय हो, किती चांगला तुमचा अग्नी आहे, फार छान पचनशक्ती आहे म्हणे तुमची. आम्हाला 1 लाडू पचायची पंचायत आहे, तुम्ही 100 लाडू खाल्ले तरी तुम्हाला काही होत नाही. आता मला सांगा, हे बोलणं खरं की खोटं? काय बोला की, आम्हाला 1 लाडू खाल्ला तरी पचत नाही, तुम्हाला 100 लाडू तुम्ही खाल्ले तरी तुम्हाला काही होत नाही. हे बोलणं खरं की खोटं? खरं आहे का खोटं आहे? खरंच आहे. मग खरं आहे तसं हे गोडही आहे का अप्रिय? पहिल्यासारखं तुमचं हे पोट आहे का पोत आहे? हे बोलणं खरं आहे, पण हे अप्रिय आहे. पण तुमचं अग्नी, पचन शक्ती फार छान, वैश्वानर अग्नी तुमचा प्रदीप्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खाल्लेलं सगळंच्या सगळं पचतं. 50 नाही 100 लाडू तुम्ही खाल्ले तरी तुम्हाला काही त्रास होत नाही. वा, याला म्हणतात पचनशक्ती. हे बोलणं खरंच आहे, पण हे गोड आहे. सत्यम ब्रूयात आणि प्रियम ब्रूयात कसं असतं? ते असं असतं, असं गुरुजी म्हणायचे बरं का. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. एखादी गोष्ट खरी आहे आणि लोकाला कर्णकट्टू लागणार असेल तर बोलणं टाळावं म्हणे बरं का. आणि प्रियंच न अनृतम ब्रूयात, लोकाला गोड वाटतं म्हणून खोटी एखादी गोष्ट जर मनुष्य बोलायला लागला तर तेही योग्य नाही. बोलणं सत्य आणि मधुर दोन्ही पद्धतीनं असं
असलं पाहिजे. एष धर्म सनातन हा वाणीच्या संबंधातला सनातन धर्म सांगितला आणि हेच वाचिक तप आहे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंचयत ते प्रिय असलं पाहिजे, कल्याणाचं असलं पाहिजे. आणि स्वाध्यायाभ्यसनंचैव अखंड स्वाध्यायाचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे वेदाभ्यास तरी व्हावा किंवा भगवंताच्या नामाचं तरी आवर्तन व्हावं ना, तरी आवर्तने निगमका नाम. ज्ञानोबारे सांगतात त्याप्रमाणे निगमाचं आवर्तन करा म्हणजे वेदाचं पारायण करा किंवा नामाचं आवर्तन करा म्हणजे नामजप करा. हे सगळं काही आहे वाचिक तपश्चर्याचं स्वरूप आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अंतःकरणाच्याकडून मनुष्याच्या तपश्चर्या होते ती कोणती? मनःप्रसाद अंतःकरणाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न, सौम्यत्वम अंतःकरण सौम्य ठेवण्याचा प्रयत्न, मौनम मननशील असण्याचा प्रयत्न, आत्मविनिग्रह अंतःकरणाचा निग्रह असावा आणि भावसंशुद्धी ही अंतःकरणाची संपूर्ण शुद्धता असावी. याला काय म्हणायचं? हे मानसिक तप आहे. अशा पद्धतीचा विचार भगवंतांनी सांगितला. आता हे काया वाचा मनाचं तप सांगितलं. हे बाकीच्या सगळ्या साधनात सात्विक राजस तामसतेचा जो भेद सांगितलेला आहे त्याच्यापेक्षा तपश्चर्याच्या बद्दल भगवंताचं हे भाषण थोडंसं अधिक आहे असं मी बोललो बरं का. हे काया वाचा मनाचं तप सांगून मग सात्विक राजस तामस अशा पद्धतीच्या तपाचा विचार देवाने सांगितला. श्रद्धया पर्या तप्तम तपस्तत्रिविधम नरैः अफलाकांक्षीभिर्युक्तैः सात्विकम परिचक्षते. मनुष्याच्याकडून घडणारं सात्विक तप कसं असतं? हे तीनही प्रकारचं तप. आत्ता काया वाचा मनाचं जे तप तुम्हाला सांगितलेलं आहे हे तीनही प्रकारचं तप एखादा माणूस श्रद्धेनं परमश्रद्धेनं हे तप करायला लागला आणि कोणत्याही फलाची आकांक्षा त्यानं त्या तपाच्या योगानं ठेवली नाही तर त्याचं ते तप सात्विक झालं असं आपल्याला म्हणता येतं. किंवा हे तीनही प्रकारचं तप करतो म्हणजे कायिक तप करतो, वाचिक तप करतो, मानसिकही तप करतो पण अंतःकरणात फलाभिसंधी आहे. काहीतरी मला सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम. भगवंतांनी केलेलंच राजस तपाच्या संबंधातलं वर्णन आहे. हे तीनही प्रकारचं तप करतो पण अंतःकरणात सत्काराची भावना आहे. जप करायचा तो एकांतात बसून माळ लपवून जप करायचा नाही. माळाशी हलवायची मोठमोठ्यानं आणि चालू आहे जप रामकृष्ण 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 असा जप जर चालू झाला तर हे जप करणं आहे का जगाला दाखवणं आहे? हो, जगाला दाखवणं चालू आहे. कशा करता? लोकांनी वा 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 यांचा दिवसभर जप चालू राहतो म्हणावं एवढ्या करता बरं का. सत्कार मान पूजार्थम तपहा दंभेन चैव येत आणि दंभानं करत असतो तपश्चर्या. असं जे मनुष्याचं तप चालतं ना हे रजोगुणी तप आहे. हे रजोगुणी तप कसं असतं? चल असतं आणि अध्रुव असतं. ते टिकत नसतं, त्याचं फलही टिकत नाही असं भगवंताने वर्णन केलेलं आहे. आणि मूढग्राहेणात्मनो यत पीडया क्रियते तपहा परस्योत्सादनार्थम वा तामसमुदारतम. भगवंताने तामस तपाचं लक्षण सांगत असताना असं सांगितलं मूर्खपणानं मनुष्याच्या ठिकाणी काही वेळेला मूर्खपणा असतो आणि त्या मूर्खपणानं मनुष्य काहीतरी करत बसतो. अशी तपश्चर्या जर झाली तर ती तमगुणी तपश्चर्या झाली. किंवा दुसऱ्याला त्रास देण्याकरता म्हणून परस्य उत्सादनार्थम वा दुसऱ्याला काहीतरी त्रास द्यावा याच्याकरता मनुष्याची तपश्चर्या चालू झाली तर ते तामस तपश्चर्या आहे. अशा पद्धतीचा विचार सांगितला. आता याच्यातली कोणती तपश्चर्या तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितले याचा विचार करा. हे राजस आणि तामस तप सोडून जे सात्विक तप आहे हे तीनही प्रकारचं तप परमश्रद्धेनं करणं आणि फलाभिसंधीरहित होऊन करणं असं ज्याचं तप चाललेलं आहे त्या तपाचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितला असं आपल्याला म्हणावं लागतं. जे रजोगुणी तप आहे, जे छल आहे, जे अध्रुव आहे, जे मूर्खपणानं केलं जातं आणि दुसऱ्याच्या विनाशाकरता म्हणून ज्या तपाची योजना केली जाते अशा पद्धतीचं तप या ठिकाणी तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाही असा विचार करा. मग सात्विक तपात प्रवृत्त झाला, कायिक तपश्चर्या करत असताना सुद्धा सात्विक भावानं करतो, वाचिक मानसिक तपश्चर्या करतानाही सात्विक भावनाच त्याची आहे, अशा मनुष्याचं तपातलं जे प्रवर्तन आहे ते निवृत्त करू नये
अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी सांगितला आहे बरं का. अजून या तपश्चर्याचा विचार जर केला की तपश्चर्या किती प्रकारानं चालते या संबंधानं एक अग्नी पुराणात आलेलं विस्ताराचं वर्णन मला थोडंसं वाचायला मिळालं बरं का. लोक कशी कशी तपश्चर्या करतात, शिलोंछ वृत्तीनं राहतात. काही लोकांची तपश्चर्या कशी चालते त्या संबंधानं सांगितलं. शिलोंछ वृत्तयो ये वै दंतोलू खलिकाश्च वै बरं का. अशा पद्धतीचे हे लोक असतात बरं का. शिलोंछ वृत्तीनं राहणं याचा अर्थ काय, बाजार ओसरून गेल्याच्या नंतर किंवा रानामध्ये एखादं खळं होऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचे अन्न कण वेचून आणून त्याच्यावर जीविका करणं, याला काय म्हणायचं, शिलोंछ वृत्ती बरं का. रानामध्ये जायचं, शेत सगळंच्या सगळं पीक घेणं झालं, त्याचं खळं झालं, सगळं भरून नेणं झालं, त्या मातीमध्ये पडलेले जे काही धान्याचे कण असतात की नाही ते जाऊन वेचून आणायचे आणि त्याच्यावर उपजीविका करायची, याला शिलोंछ वृत्ती म्हणतात बरं का. मग याच्याकरता शेतातही जाता येतं आणि याच्याकरता बाजारातही जाता येतं. एखाद्या ठिकाणी धान्याचा बाजार भरतो, तो धान्याचा बाजार ओसरल्याच्या नंतर त्या ठिकाणी धान्याचे कण नक्की सांडलेले असतात, तेव्हा ते पडलेले धान्याचे कण वेचून आणायचे. आणि वेचून आणायचे म्हणजे पोतभर आणायचे नाहीत बरं का, त्याला सुद्धा मर्यादा असते. त्या मर्यादेत ते धान्याचे कण आणल्याच्या नंतर त्याच्यावर आठवडाभर, बाजारात जर गेलेलं असेल तर त्याच्यावर आठवडाभर, आणि शेतात जर गेलेलं असेल तर त्याच्यामध्ये एक पीक जाऊन दुसरं पीक येईपर्यंत जेवढा कालावधी जातो, साधारण 6 महिने किंवा 4 महिने 3 पिकं घेतली जातात का 2 पिकं घेतली जातात, याच्यावर तो विचार अवलंबून आहे. अशा पद्धतीनं ती तितक्या दिवसाला पुरेल एवढाच धान्य संग्रह करायचा. एवढं ते मुद्गल ऋषीचं चरित्र आहे बघाय. मुद्गल ऋषीच्या संबंधात असं चरित्र आलं. हे मुद्गल ऋषी ते स्वतः, त्यांची बायको, त्यांचा एक मुलगा, त्यांची एक सून, असे 4 जण घरामध्ये होते. हे अरण्यवासी होते, तपश्चर्या करीत होते. आणि तपश्चर्या करत असताना ते शिलोंछ वृत्तीनं राहत होते. बाजारच्या ठिकाणी जायचे आणि बाजारच्या ठिकाणाहून धान्य वेचून आणायचे. धान्याचे कण बाजार ओसरल्यावर बाजारात जायचं नाही. बाजार चालू असताना बाजारात जाणे, दुकानदाराला मागणे, इकडच्या तिकडच्या माणसाला मला धान्य दे, अशा पद्धतीची भिक्षा मागायची नाही. बाजार ओसरून गेला, अंधार पडला की मग त्या ठिकाणी जायचं आणि तिथून ते धान्याचे कण इकडं तिकडं पडलेले एक एक कण वेचून आणायचे. आणि ते धान्याचे कण आणताना सुद्धा एकाच पद्धतीच्या धान्याचे कण आणायचे. ज्वारी जर वेचायला घेतली असेल तर बाजूला मुठभर तांदूळ पडलेले असताना त्याला हात सुद्धा लावता येत नाही, ज्वारीचाच कण शोधावा लागतो. गहू जर वेचायचा ठरला असेल तर गव्हाचेच कण त्याला शोधावे लागतात. बाजूला दुसरं धान्य विपुल पडलेलं असून सुद्धा घरून जाताना त्यानं ठरवून जायचं, मला हे धान्य आज वेचून आणायचं. अशा पद्धतीचा विचार त्यांच्याकरता होता बरं का. मग याने काय करावं, सगळ्या कुटुंबाने बाजाराच्या ठिकाणी जायचं. सगळं कुटुंब म्हणजे 4 जण, हे पती पत्नी, त्यांचा मुलगा आणि सून, 4 जण बाजारच्या ठिकाणी जायचे. धान्याचे कण वेचायचे. ते किती वेचायचे हो, त्याच्याबद्दलचा विचार सांगितला आहे पुराणामध्ये की त्यांनी 1 द्रोणभर धान्य जमा करायचं. 1 द्रोणा. द्रोणा माहिती आहे ना तुम्हाला? द्रोणा कशाचा द्रोणा? तो तुपाचा, रसाचा, कशा असतं ते द्रोण. द्रोणामध्ये बदल असतो बघा. आंब्याचा रस खायचा म्हणल्याच्या नंतर द्रोण एवढा करतात आणि तुपाचा द्रोण एवढा असतो. बरोबर आहे का माझं? कसं झालं? काही चुकायला लागलं काय? हां, असं होय, मला लक्षातच नव्हतं. ते रसाचा द्रोण म्हणलं की मोठा. ते जुने लोक काय करायचे, मी लहानपणी पाहिले काही ठिकाणी द्रोण लावताना वगैरे बरं का, ते असं गुडघ्याला लावून बघायचे द्रोण. गुडघा बसला पाहिजे त्याच्यात, एवढा मोठा तो द्रोण झाला पाहिजे. गुडघा बसला नाही तर माझ्या पाण्यामध्ये रसाला घेणारे लोक होते बरं का. तुपाचा द्रोण एवढा लावायचे काहीतरी. पण असं काहीतरी ते द्रोणाचं माप असायचं बरं का. पण ते त्याने ठरवलेलं माप, 1 द्रोणाभर धान्य 4घांनी जमा करायचं, ते घरी आणायचं. घरी आणल्याच्या नंतर त्या धान्यावर उदरनिर्वाह किती दिवस? 15 दिवस. किती जणाचा? 4 जणाचा. 1 द्रोणाभर आणलेलं धान्य, हो, 1 द्रोणाभर आणलेल्या धान्यामध्ये 15 दिवस 4 जणाचं कुटुंब, त्यांचा उदरनिर्वाहाचा. बरं, त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे काय हो, त्यांनी तो स्वयंपाक करायचा, त्याच्यातूनच थोडंसं धान्य काढायचं, त्याचा स्वयंपाक करायचा, त्याचा देवाला नैवेद्य व्हायचा, त्याच्यात वैश्वदेव व्हायचा, त्याच्यात अतिथीचा घास काढायचा, त्याच्यात गोग्रास काढायचा, त्याच्यात कुत्र्याला तुकडा टाकायचा. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर जे उरलं असेल ते 15 दिवस द्रोणाभरातून या कुटुंबाने सेवन करायचं. काय मिळत असेल विचार करा. काही मिळत नव्हतं. पण अशाही अवस्थेमध्ये दुर्वास ऋषीने त्यांची परीक्षा पाहायची ठरवली. दुर्वास ऋषीने काय करावं, एकदा ते दुर्वास ऋषी असे हे 15 दिवसाच्या उपवासाच्या नंतर
त्यांना द्रोणाभर धान्य मिळालेलं. ते द्रोणाभर धान्य घेऊन हे आता स्वयंपाक करायचे. एवढ्यात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी आल्याबरोबर दुर्वास ऋषीने विचारलं, काय चाललंय? काही नाही म्हणे, आता मी स्वयंपाक वगैरे करणार आहोत, भोजन करायचे, काल धान्य वेचून आणले, बाजार झाला होता, मी अतिथी आहे म्हणे आज तुमच्या घरचा, आणि मला भरपूर खायला लागतं, त्यानिमित्तानं तुम्हाला स्वयंपाक करायला सांगतो, तुमचा सगळा द्रोणा शिजवून मोकळा करा. तुम्ही 15 दिवस हे धान्य वापरणार आहात ना, मला नाही म्हणे, माझं पोट भरायचं नाही, तुमच्या द्रोणाभराने मला काही होत नाही, पण आज शिजवून मोकळं करा. त्यांना 15 दिवसाकरता पुरणारं धान्य एका दिवसात शिजवायला लावलं. तेवढं खाल्लं. बाबा निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर यांनी पुन्हा 15 दिवस जायचं नाही. हो, आज द्रोणाभर धान्य संपलंय, लगेच दुसऱ्या कुठंतरी बाजार असतो, त्या ठिकाणी जाऊन धान्य आण. नाही, आपण 15 दिवसानंतर धान्य संचयाला जातो. ही वृत्ती लक्षात ठेवून 15 दिवसाच्या नंतरच धान्य संग्रहाला जायचं. 15 दिवस नाही मिळालं, नाही, पाणी पिऊन भगवंताचं चिंतन करू, असा विचार करून हे मुद्गल ऋषी 15 दिवसपर्यंत न झोपता, म्हणजे नाही काय 15 दिवसपर्यंत काय केलं त्याने? आता 15 दिवस राहिले नाहीत आपल्याला, 15 दिवस नाहीत, आता किती दिवस राहिले? आता एक 8-10 दिवसच राहिलेत आपल्या हातामध्ये. तेवढ्यात तरी झोपू नये ना आता. मुद्गल ऋषी तर 15 दिवस झोपत नव्हते बिचारे. 15 दिवस अन्न नाही, पाणी पिऊन केवळ परमात्म्याचं चिंतन त्यांनी केलं. आणि मग 15 दिवसाच्या नंतर अगोदर 14व्या दिवशी जो बाजार होता, त्या बाजाराच्या ठिकाणी गेले, ते धान्य जमा केलं, आणलं. दुसऱ्या दिवशी थोडं काहीतरी, ते 15 दिवसाला पुरवायचं, थोडं काहीतरी शिजवायचं. आले पुन्हा दुर्वास, आले, सांगितलं आजही शिजवून टाका. शिजवलं. त्यांना बरं कधी ते रागावले नाहीत बरं का. 15 दिवसापूर्वी आली होती 7:30, पुन्हा अजून आलीच का, असले कुठं महाराज असतात का, असं काही बोलले नाहीत. म्हणजे आज असं बोललं जातं बरं का, पण ते बोलले नाहीत काही. 15 दिवसांनी त्यांना ते पुन्हा देऊन टाकलं. असं कितीदा? तर 6 पंधरवाडे गेले म्हणे. म्हणजे 3 महिन्यात एक अन्नाचा कण सगळ्या कुटुंबाला नाही, अशी त्यांची अवस्था झाली होती. याला काय म्हणतात? हे बाकीचं पुढचं चरित्र मला सांगायचं नाही, आता मला त्याचा उपयोग नाही. पुढे चरित्र आहे ते थोडंसं, पण आपल्याला काय पाहायचं त्याच्यातून? शिलोंची वृत्ती जी असते ना, बाजारात जाणे किंवा शेतात जाणे आणि तिथलं काहीतरी ते वेचून आणणे, त्याच्यावर उपजीविका करणे, हा कशाचा भाग आहे? हा तपाचा भाग आहे. ही तपश्चर्या. एवढंच अन्न सेवन करणं ही सुद्धा नुसती तपश्चर्या झाली. दंतोलू खलिकाश्चवये. काही लोक कसे असतात? दाताचंच उखळ केलेलं असतं, म्हणजे अश्मकुट्ट, दंतकुट्ट, असे तपश्चर्याचे भाग आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात बरं का. दातानेच कुटायचं, दुसऱ्या दगडाने वगैरे ठेचून असं काही घ्यायचं नाही. शेंगदाणे खायचे असतील आज एकादशी आहे म्हणून, तर ते कसे खायचे? ठेचून खायचे का? नाही, दातानं खाता येत असतील तरच खायचे. दातानं खाता येत नसतील, दात पडले असतील, खायचे नाहीत. दंतकुट्ट म्हणतात त्याला. अश्मकुट्ट, काही लोक कसे असतात? दगडाने ठेचून खाणारे असतात, त्यांचं थोडं बरं. पण दंतोलुखलिक म्हणजे दाताचं उखळ ज्यांनी केलेलं आहे त्यांचं फार अवघड. ही कुष्टाश्चमुनय शीर्ण पर्णाशिनश्चवये. काही लोक कसे असतात? झाडाची गळून पडलेली पानं खाऊन त्याच्यावर उपजीविका करणारे. हे सुद्धा तपच आहे. पुढं वर्णन. ग्रीष्मे पंचाग्नी तपसहा. ग्रीष्म ऋतू आला म्हणजे अगदी उन्हाळा आला, वैशाख महिना. त्या वैशाख महिन्याचा काळ प्राप्त झाल्याच्या नंतर यांनी काय करावं? अगदी तापलेल्या उन्हामध्ये पंचाग्नी साधन करावं. पंचाग्नी साधन म्हणजे उन्हात बसायचं, भोवताली 4 अग्नी प्रदीप्त करायचे आणि सतत सूर्याकडे बघत बसायचं. हो, 12ही तास सूर्याचा काल असेपर्यंत, उदयापासून अस्तापर्यंत भोवताली 4 अग्नी पेटवलेले, 5वा अग्नी सूर्यनारायण, त्याला बघत बसायचं. ही तपश्चर्या आहे. पंचाग्नी तपसहा वर्षासु थंडिलेशया. पाऊस पडायला लागला की मग असं जमिनीवर नुसत्या दगडावर पडून राहावं. पाऊस सगळा सहन करायचा. पावसापासून आपल्या शरीराचं रक्षण करण्याचा याने प्रयत्न करायचा नाही. हे म्हणते शिशिरेवाये क्षिपंती सलिले क्षपाहा. क्षपा म्हणजे रात्र काढायची आहे. कोणती रात्र? हेमंत ऋतूतली आणि शिशिर ऋतूतली, कडकडत्या थंडीतली रात्र. ही कशी काढायची? सलिले क्षपाहा क्षिपंती. पाण्यामध्ये बसून राहायचं रात्रीच्या वेळेला. थंडीच्या दिवसात आकंठ पाण्यामध्ये बुडून बसायचं.
ही सुद्धा तपश्चर्या आहे. पुढची तपश्चर्या आहे का, कुशाग्र नीरबिंदूश्च तृषिता यतयः अपिबन्न. तृषिता यतयः, तृषित झालेले हे तपस्वी यते खूप तहान लागल्याच्या नंतर हे पाणी किती पित होते, दर्भ पाण्यात बुडवायचा आणि टोकावरून पडलेला पाण्याचा थेंब प्यायचा आणि तहान भागली म्हणायचं. हो काय अवघड आहे बघा, हे जमतं का बघा थोडंसं काही, कधी तरी एखादं तरी तप्याच्यातलं जमतं का. वाताशिनः, काही पाणी पिऊन राहणारे, काही वायुस भक्षण करणारे. अतिक्षुधिताः, अतिक्षय भूक सहन करणारे. आणि पादांगुष्ठ अग्रभूस्पृशः, पायाच्या अंगठ्याच्या टोकानं जमिनीला स्पर्श करणारे, म्हणजे अंगठ्यावर उभे राहणारे. तपश्चर्या त्यांची चालू आहे. ऊर्ध्वहस्ताः, हात वर करून असणारे. रविदृशः, सूर्याकडे पाहत राहणारे. एकांघ्रिस्थान निश्चलाः, एका पायावर एका जागी उभे राहणारे. ये वै दिवा अनिरुच्छ्वासाः, काही लोक कशा असतात तपश्चर्या करणारे, झोपणं का ऐकत राहा, नुसतं ऐकायचं, आपल्याला काही करायचं नाही ह्याच्यातलं. हे काही अवघड आहे हे सगळं, आपल्याला काही करायला तुकाराम महाराज सांगत नाहीत. आम्ही नवजो तया वाटा, नाचो पंढरी सोहटा, हे आहेच आपल्या हातामध्ये पुन्हा. बरं का, हां असं बरं वाटतं थोडं माणसं, हां हे बरोबर आहे म्हणतात मला. ये वै दिवा अनिरुच्छ्वासाः, दिवसा श्वास सोडायचाच नाही म्हण, दिवसा श्वास सोडायचाच नाही. मासोच्छ्वासाश्च ये परे, त्याच्या पुढचे काही असे असतात की ते महिन्याला एकदा श्वास घेतात. आपल्याला ते ध्रुवाचं चरित्र माहीत आहे, तो 12 दिवसाला एकदा श्वास घेत होता. इथं तर असं वर्णन आहे अग्निपुराणातलं हे की मासोच्छ्वासाश्च ये पराः, 1 महिन्याच्या नंतर श्वास घेणारे असे काही पाहायला सापडतात. ऋत्वन्ते तोयपानाये मासोपवासं कुर्वन्ति, पुढं काय 1 महिनाभर उपवास करणारे. चातुर्मास्य व्रताश्चये, चातुर्मास्य व्रत करणारे. चातुर्मास्य व्रत करणारे म्हणजे चातुर्मास्यात अन्न नच खाणारे. 4 महिने अन्नाचा कण खायचा नाही, झोपच येत नाही. असं जर केलं तर झोप येत नाही बरं का, नाहीतर जास्त येते, काहीतरी होतं, कोणत्या तरी टोकाला जातं ते. ऋत्वन्ते तोयपाना, ऋत्वन्ते तोय, 1 ऋतू संपल्याच्या नंतर घोटभर पाणी पिणारे. 1 ऋतू म्हणजे 2 महिने, 2 महिन्याला एकदा घोटभर पाणी प्यायचं. ये षण्मास उपवासकाः, 6 महिनेपर्यंत उपवास करणारे. याचे वर्षा निमेषा वै, वर्षा म्हणजे पाऊस पडत असताना त्या पडत्या पावसाकडं आकाशाकडे दृष्टी करायची आणि डोळे झाकायचे नाहीत. ही तपश्चर्या आहे. अशा पद्धतीच्या तपश्चर्या लोक करतात. वर्षा निमेषा वै वर्षधारांब तर्शकाः, वर्षा वाचा पडणाऱ्या धारा, त्याच्यातून मिळणारं पाणी, त्याच्यातच आपली तृष्णा भागवणारे. स्थाणुसाम्य उपसंप्राप्ताः, स्थाणुभावाला प्राप्त झालेले, तटस्थ उभे असे असतात की जणू काय हा माणूस आहे का हा खांब आहे, पहिले खांब का पुरुखो ऐसा निश्चय नाही एको, अशी अवस्था असते काही लोकांची. मृगकंडूति सौख्यदाः, असे निश्चळ बसलेले असतात की हरिणाने येऊन त्यांच्या अंगाला अंग घासावं आणि अंगाला अंग घासून खाजवण्याचं जे सुख आहे ते पशूंना, हरिणादिकांना त्यांच्या शरीरापासून प्राप्त व्हावं, तरी हे निश्चळ असावे. जटाटवी कोटरांतः कृतनिडांडजाश्चये, त्यांची जटाशी वाढलेली असते आणि एवढे निश्चळ बसलेले असतात की यांच्या जटामध्ये पक्षी घरटी करून राहून अंडी देऊन पक्षी मोठे झाले म्हणजे उडून जातात. एवढी तपश्चर्या त्यांची चालू राहते. काय चाललंय बघा. प्ररूढ वल्मिकांगाश्च, तपश्चर्या करायला बसलेले एका स्थानात असे निश्चळ बसलेले असतात की त्यांच्या अंगावर वारुळ वाढतं. वाल्मिकी ऋषीचं चरित्र आपल्याला माहीत आहे. स्नायू नद्ध अस्थिसंचयाः, यांचे स्नायू, यांच्या शिरा सगळे हाडामध्ये दडून गेलेले असतात म्हणे, इतके रोड झालेले असतात. लता प्रतानैः परितो वेष्टितावयवाश्चये, वेगवेगळ्या वेलींनी यांच्या अंगाला वेढलेलं असतं. झाडाला जसं वेलीनं वेढावं तसं यांच्या अंगाला वेलीनी वेढावं, अशी यांची अवस्था होऊन जाते. शस्यानि च प्ररूढानि यदंगेषु महीपते, एवढंच नाही, यांच्या अंगावर पिकंसुद्धा कित्येक वेळेला वाढतात. यांच्या अंगावर हे असे बसलेले असताना वारुळ वाढ, हे वाढ होता होता माती एवढी जमा होते की यांच्या अंगावर पिकंसुद्धा येऊन जातात. इत्यतैर नियमैर येतु क्लिष्टात्मानाः तपोधनाः, असे बाकी हे एवढे सगळे जे नियम सांगितलेले आहेत
अशा पद्धतीचे नियम पाळणारे जे लोक असतात ना, त्यांना तपोधन म्हणतात आणि या तपोधन लोकांना तपोलोक प्राप्त होतं. भूः भुवः स्वः महः जनः तपः. तो तपोलोक प्राप्त होण्याकरिता म्हणून याच्यासारखी कोणती तरी तपश्चर्या आवश्यक असते. हा विचार इथं आपल्याला थोडासा करायचा होता बरं का. मला काय सांगायचं होतं याच्यातून एकंदर, तपश्चर्या करणे ही अशा पद्धतीची कठोर तपश्चर्या करणे, याच्यातून सत्य लोकाची प्राप्ती करून घेणं वगैरे वगैरे, याच्यापेक्षा विचाररूप तप करावं आणि किंवा परमात्म्याच्या सगुण साक्षात्काराकरता काहीतरी तपश्चर्या अनुष्ठान करावं ध्रुवासारखं, असा विचार इथं तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे. यात तपाच्या नंतर दुसरं साधन तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, ज्याचं निवारण करायचं नाही, मोबाईलचं करायचं बरं का, त्याचं निवारण करायचं, त्याला बोलू नको म्हणायचं त्याला. तपाचं निवारण करू नये. तसं दुसरं साधन सांगितले तीर्थ, आणि तीर्थाच्या संबंधाने आपण काल काय पाहिलं होतं, तीर्थाचं अनुसरण करत असताना काय काय करा म्हणलं होतं, यात्रा, वास, तदधिकरणक, स्नानदानादी पुण्याचरण, निधनाने, 4 गोष्टी. एखाद्या तीर्थक्षेत्राची यात्रा करणं, पंढरीची वारी आपण करायला लागलो, पंढरीला यायला लागलो, संतांनी सांगितलं आपल्याला, जा रे तुम्ही पंढरपुरा, तो सोयरा दिनाचा वगैरे वगैरे संतांनी सांगितलं. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे, म्हणून पंढरपूरला येणं ही यात्रा झाली. यात्रेच्या नंतर वास, इथं वस्ती करणं, वस्तीच्या नंतर इथला विधी करणं, चंद्रभागे स्नान विधी, तो हरिकथा वगैरे वगैरे, आणि प्राप्त झालं भाग्यानं तर या तीर्थक्षेत्रामध्ये निधन स्वीकारणे, मरण स्वीकारणे, या 4 अंगाने हे अनुसरण पूर्ण होतं. यात्रेचं महत्त्व आहे. यात्रा करायला संत महात्मे आपल्याला तुकाराम महाराजांनी कसं सांगितलं हो, तीर्थयात्रेला जाण्याच्या बद्दल जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रेला जा, तीर्थयात्रेला जाण्याच्या बाबतीमध्ये प्रमाद करू नको, म्हणजे नक्की जाय आणि चुको नको, होय की नाही. दोन्ही पद्धतीनं त्याच्याबद्दलचा विचार सांगितला. जाय म्हणण्यामध्ये काय झालं, जाण्याचा विधी सांगितला, आणि चुको नको म्हणण्यामध्ये काय सांगितलं, प्रमाद करू नको हा उपदेश झाला. प्रमादही करू नका अशा पद्धतीचा उपदेश या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. याचा अर्थ काय, तीर्थयात्रा करावी, केली पाहिजे. कोणी करावी तीर्थयात्रा, थोडा शास्त्रामध्ये त्याच्याबद्दलचा विचार आला. तीर्थयात्रा कोणी करावी, तीर्थयात्रेचा अधिकार कोणाला. तसं तर साधारण धर्म असल्यामुळे कोणीही तीर्थयात्रा करू शकतो. अरे कोणीही करू शकतो हे सांगत असताना कितीही वाळीत टाकलेला कसलाही हीन मनुष्य, त्यालाही तपश्चर्या हे तीर्थयात्रा करता येते हे सांगण्याच्या दृष्टीनं सुतांनी असं वर्णन केलेलं आहे की बाबा तुम्हाला मी सांगतो म्हणे तीर्थयात्रेचा अधिकार कोणाला. यज्ञाधिकारे च गते द्विजंद्राः सर्वस्वनाशे क्षितिपोथ वैश्यः शुश्रूषणायाम बलवीर्यहीनः शूद्रस्तु तीर्थानि भजेत सुदान्तः. फार छान वर्णनं केलेली आहेत बरं का. म्हणजे कोणालाही यात्रा करता येते, कोणालाही करता येते, म्हणजे तीर्थयात्रेच्या बद्दल अधिकाराचा विचार असण्याची गरज नाही. जसं ज्ञान मिळवायचं म्हणलं की साधन चतुष्टय संपन्न लागतो, तसं नाही. कोणालाही तीर्थयात्रा करता येते. तुम्ही कोणी असा, कोणत्या वर्णाचे, कोणत्या आश्रमाचे, उलट तुमच्या वर्णाश्रमाच्या दृष्टीनं जे जे काही तुम्हाला करण्याचा अधिकार शास्त्रानं दिलेला आहे त्याही अधिकारातून तुम्ही बहिष्कृत झाला असाल तरी तीर्थयात्रा करू शकता. चुकू नका. एक वर्णन काय केलं तर यज्ञाधिकारे च गते द्विजेंद्राः. ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला यज्ञाचा अधिकार आहे, पण यज्ञाचा अधिकार ज्याचा त्यानं केलेल्या दुराचाराच्या योगानं नाहीसा झाला असा ब्राह्मण, त्यालाही तीर्थयात्रा करता येते, त्यालाही तीर्थयात्रा करता येते. सर्वस्वनाशे क्षितिपोथ वैश्यः. एक क्षितिप म्हणजे राजा, एक क्षत्रिय आहे, एक वैश्य आहे. त्या क्षत्रियाला आणि वैश्याला संपत्ती जवळ असावी लागते. प्रजापालनाच्या दृष्टीनं राजाला संपत्ती लागते आणि वैश्याला धंदा करण्याच्या दृष्टीनं संपत्ती लागते, पण धंदा करण्याकरता आवश्यक धन जवळ राहिलं नाही असा वैश्य धंद्याच्या दृष्टीनं तो अनधिकारी ठरला. प्रजापालनाच्या करता लागणारा पैसा राजाच्याकडे नसताना राजा प्रजापालन करू शकत नाही. म्हणजे प्रजापालनातून बहिष्कृत झालेला राजा असो की उद्योगधंदा करण्याच्या कामातून बहिष्कृत झालेला असा वैश्य असो, त्याला सुद्धा तीर्थयात्रा करता येते. म्हणजे सुतांनी सांगितलेले चिंतन महत्त्वाचं आहे. आणि शुश्रूषणायाम बलवीर्यहीनः शूद्रस्तु तीर्थानि भजेत सुदान्तः.
आणि शुश्रूषा म्हणजे सेवा करणे हा शेवटच्या वर्णाचा शूद्र वर्णाचा धर्म जो सांगितलेला आहे ते सेवा करण्याच्या कामात सामर्थ्य नसलेला असा एखादा जर शूद्र असला तर त्यानं काय करावं, त्यालाही तीर्थयात्रा करता येते. यज्ञाच्या बाबतीत अनधिकारी असलेला ब्राह्मण, प्रजापालनाच्या बाबतीमध्ये अर्थहीन त्यानं अनधिकारी झालेला राजा, उद्योगधंदा करण्याच्या कामामध्ये द्रव्यहीन झाल्यामुळं अनधिकारी असलेला वैश्य आणि ताकद नसल्यामुळं सेवा करण्याच्या कामामध्ये बलवीर्यहीन झालेला असा शूद्र अनधिकारी आहे. पण तीर्थाचा अधिकार यांनाही आहे, हे लक्षात घ्या. बरं, या लोकांनी जशी तीर्थयात्रा करावी हे सज्जनांनी करावी की नाही करावी. मुमुक्षुभिः तीर्थगतिर्मुनींद्रैः कार्या तथा तत्फलकांक्षिभिश्च ताम ब्रह्मचारी विधिवत करोते स्वयं यतो गुरुणा सन्नियुक्तः. पुढं वर्णन करताना सूत ऋषीने असं सांगितलं, एखादा मुमुक्षु आहे, एखादा मुनींद्र आहे, मननशील असलेला महात्मा आहे, एखादा तीर्थयात्रेच्या फलाची अभिलाषा करणारा असा साकांक्ष मनुष्य आहे, एखादा ब्रह्मचारी आहे, या सगळ्याच्या सगळ्या लोकांना तीर्थयात्रा विधिवत करण्याचा अधिकार आहे. बरं, ब्रह्मचारी करू शकतो, गृहस्थ करू शकतो की नाही करू शकतो. नित्यम गृहस्थाश्रम संस्थितस्य मनीषिभिः तीर्थगतिर्निषिद्धा. तीर्थयात्रा करण्याच्या बाबतीत गृहस्थाला अधिकार जरी असला तरी गृहस्थाश्रमाचे विशेष धर्म अग्निहोत्रासारखे ज्याला पाळायचे, ज्याला म्हाताऱ्या मायबापाची सेवा करायची आहे, अशा गृहस्थाच्या बाबतीमध्ये तीर्थयात्रेचा शास्त्राने निषेध केला. त्याला तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ नका म्हणून सांगितलं. का? घरात तीर्थ आहेत ना. सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे दया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे, अशा पद्धतीचा विचार त्यांच्याकरता सांगितलेला असल्यामुळं त्यांनी यात्रेला जाऊ नये. जाऊ नये म्हणजे यांची सेवा सोडून जाऊ नये. यांची सेवा करायला दुसरा भाऊ जर असेल तर एका भावाला जाऊन येण्याचा अधिकार असू शकतो, पण कोणी दुसरा नाही. आणि यांची सेवा ज्याच्या वाट्याला आहे अशा गृहस्थांनी तीर्थयात्रेला जायचं नाही, असा विचारशास्त्राने सांगितला. या तीर्थामध्ये वेगळे वेगळे प्रकार सांगितले. काही जंगम तीर्थ असतात, म्हणजे चालती फिरते तीर्थ असतात. सराचारी ब्राह्मण, एखादा संत महात्मा, यांना जंगम तीर्थ म्हणलं. की मानसिक तीर्थ असतात. सत्यम तीर्थम, क्षमा तीर्थम, तीर्थमिंद्रिय निग्रह, हे सगळे मानसिक तीर्थ सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. आणि काही भौम तीर्थ असतात. भौमतीर्थ म्हणजे भूमीवर असलेली तीर्थ. ही भूमीवर तीर्थ किती आहेत मागं आपल्याला संख्या सांगितली ती बघा एकदा. की भूमीवर असलेल्या तीर्थाची संख्या किती, जगात असलेली तीर्थ किती येते खंड? 3.5 कोटी. कशावरून आहेत? कशावरून आहेत? 3.5 कोटी तीर्थ कशावरून आहेत त्याचं गणितशास्त्राने जे सांगितलेलं आहे ते मी सांगतो थोडंसं. असं की माणसाच्या शरीरावरच्या रोमाची संख्या 3.5 कोटी आहे म्हणा. आपल्या अंगावर केस किती? 3.5 कोटी. गर्दभे कती रोमाणी ते विचारात घ्यायचं नाही, मनुष्य कती रोमाणी हे बघा. माणसाच्या अंगावर असणारे केस किती? 3.5 कोटी. मोजले तर हो मग लगेच म्हणता, किती म्हटलं बरोबर 3.5 कोटी म्हणता. कसं चाललं आहे? शास्त्रानं सांगितलं, आपल्याला मोजायची गरज नाही. आपण शास्त्रावर श्रद्धा ठेवणारे लोक आहोत. शास्त्र आपलं बिनचूक सांगतं 3.5 कोटी आपल्या अंगावर रोम आहेत. मला एकाने विचारलं, टक्कल पडलेल्या माणसाचे किती कमी झाले? मला पडलंच नाही तर कशाला विचार करू त्याचा? ज्याला पडलं असेल त्याला जाऊन विचारा, बाबा तुम्हाला किती कमी झाले, किती कमी झाले, तो सांगू शकेल आपल्याला. असं नसतं. शास्त्र जे बोलतं ते प्रायः बरं का, प्रायिक वचन असतं शास्त्राचं. हे असं आहे. साधारणपणे माणसाच्या अंगावरच्या रोमाची संख्या किती? 3.5 कोटी. हे 3.5 कोटी रोम आपल्या शरीरावर जे निर्माण झाले, उद्गत झाले, ते कुठून उद्गत झाले? त्वचेतून. आणि त्या त्वचेला एक एक छिद्र आहे, त्या एका छिद्रातून एक रोम उद्गत होतं. म्हणजे 3.5 कोटी रोम जर असतील तर रोम छिद्र किती? 3.5 कोटी. हे 3.5 कोटी छिद्र आपल्या शरीराला देवानं का पाडली? त्याचं कारण आहे 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे. आणि त्या एका पापाला राहण्याकरता म्हणून एक घर लागतं. बरं का, काही घरं रिकामी असतील, आपली वारकरी आहेत आपण, सगळीच घरं भरलेली नसतील आपली काही, पण काही घरामध्ये पाप असतं, ते त्याचं राहण्याचं घर आहे. म्हणजे 3.5 कोटी प्रकारचं पाप झालं. रोम 3.5 कोटी, रोम मूळ 3.5 कोटी, रोम गर्त,
त्या रोमगर्तात राहणारं एक एक विशिष्ट पाप म्हणल्याच्या नंतर पापाची संख्या 3.5 कोटी आणि एका एका पापाच्या नाशाकरता देवाने एक एक भौम तीर्थ निर्माण केलं असेल तर पृथ्वीवरची तीर्थ किती? 3.5 कोटी. 3.5 कोटी तीर्थ ही सगळीच्या सगळी भौम तीर्थ आहे. या सगळ्याच्या सगळ्या तीर्थाला जाणं याला तीर्थानुसरण म्हणतात, तीर्थयात्रा करणं म्हणतात, तीर्थयात्रा करणं म्हणतात. काय बघा, आपल्याकडे हे तीर्थाचा विचार करत असताना शास्त्राने असं सांगितलं आहे, जिथं भगवंताला प्रगट व्हायचं आहे त्या स्थानामध्ये एक तीर्थ असतं, ती एक पवित्र भूमी असते, त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. आणि मग देवाचं तिथं प्राकट्य होतं. आता पंढरीचं बघा, पंढरपूरला परमात्मा आलेला देव कोण? पांडुरंग, विठ्ठल, काय असेल ते. हां, या देवाचं इथं जे आगमन झालं, ते देवाचं इथं आगमन होण्याच्या आधी या भूमीमध्ये त्या देवाच्या निवासभूमीचं आगमन व्हावं लागतं, अवतरण व्हावं लागतं. देव कोणत्या रूपानं आला इथं? पांडुरंग रूपानं. पांडुरंग कोण आहे? भगवान महाविष्णू. भगवान महाविष्णूचा लोक कोणता? वैकुंठ. मग देवाला इथं जर यायचं असेल, देव ज्या भूमीत राहतो ती वैकुंठ भूमीच असते. वैकुंठाला सोडून देव राहत नाही. म्हणून पंढरीच्या भूमीमध्ये देवाचं आगमन होण्याच्या आधी वैकुंठाचा इथं अवतार झाला. म्हणून भूवैकुंठ पंढरपूर झालं. देव जिथं येणार आहे त्या भूमीमध्ये देवाच्या लोकाचं अवतरण होतं. आणि देव जिथं येणार आहे तिथं देवाच्या तीर्थाचंही अवतरण होतं. देवाचं तीर्थ कोण? गंगा. ती गंगा कोणत्या रूपाने? इथं चंद्रभागेच्या रूपात. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा आहे. ही गंगा कोणती? भगवंताच्या चरणाची गंगा. म्हणजे बलिराजाने भगवंताला त्रिपाद भूमीचं जेव्हा दान दिलं तेव्हा एक पाय भगवंताचा जो अंतरिक्षात गेला, तो अंतरिक्षात गेलेला पाय वर 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 जाताना सत्यलोकात गेला. आणि सत्यलोकात गेल्यावर भगवंताने ब्रह्मांड बाह्य असलेलं जल घेऊन ते देवाच्या चरणाची पूजा करण्याकरता आपल्या कमंडलूतून देवाच्या चरणावर ओतलं. ते तीर्थ जे झालं त्याचं नाव आहे गंगा. गंगा हे ब्रह्मांडातलं पाणी नाही, हे ब्रह्मांड बाह्य जल आहे. ब्रह्मांड बाह्य, ब्रह्मांडावरण जल आहे, ब्रह्मांडाला आवरण असणारं जल आहे. ते ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूत घेऊन देवाच्या चरणावर ओतलेलं आहे. आणि असं हे तीर्थ तुझ्या चरणाची गंगा इथं चंद्रभागेच्या रूपानं आली. हे काय आहे? याला काय म्हणतात? अजून एक भक्तिशास्त्राने विचार अशा पद्धतीनं सांगितला, तिथला देव म्हणजे आधिदैव असतं, तिथली भूमी म्हणजे त्याच भगवंताचं आधिभूत रूप असतं. म्हणजे पांडुरंग जर आधिदैव असेल इथलं, तर पांडुरंगाचंच आधिभूत रूप, आधिभौतिक रूप म्हणजे पंढरी आहे. आणि त्याच पांडुरंगाचं जलीय रूप म्हणजे चंद्रभागा आहे. त्याच्यामुळं तीर्थक्षेत्राला महात्म्य येतं. पांडुरंगच चंद्रभागेच्या रूपानं, पांडुरंगच भूमीच्या रूपानं. म्हणून पंढरपूरचं महात्म्य वर्णन करत असताना पद्मपुराण, स्कंदपुराणातली जी पांडुरंग महात्म्यच म्हणतात. पांडुरंग महात्म्य हा जो शब्द आहे तो पांडुरंग देवाचं महात्म्य या अर्थानं नाही, पांडुरंग क्षेत्राचं महात्म्य. पांडुरंग क्षेत्र, या क्षेत्राला पांडुरंग क्षेत्रच म्हणतात. पांडुरंगीचे पांडुरंगी पापांगी राहे ना, अशा पद्धतीचं चिंतन महाराजांनी मांडलेलं आहे. पांडुरंग क्षेत्र म्हणतात त्या क्षेत्राला. म्हणजे क्षेत्र ही पांडुरंग, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. संतांनी वर्णन केलं की नाही? तीर्थ ही विठ्ठलच आहे आणि क्षेत्र ही विठ्ठलच आहे आणि इथला देवही विठ्ठलच आहे. देवाचं जे रूप आहे याला आधी दैविक रूप म्हणतात. भूमीच्या रूपात असलेला जो देव आहे हा आधी भौतिक देव आहे. आणि जलाच्या रूपातला जो देव आहे त्याला जलीय देवता रूप म्हणतात. अशा पद्धतीनं तिन्ही रूपानं या ठिकाणी देवता नांदते. ज्या ठिकाणी 3 रूपानं देवता नांदते त्या स्थानाला तीर्थक्षेत्र म्हणतात. त्या तीर्थक्षेत्राची यात्रा करण्याचा शास्त्राने आपल्याला उपदेश केलेला आहे. तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा जर माणसाने केली नाही माणसाला दोष लागतो, म्हणून चुको नको म्हणलंय. तीर्थयात्रेच्या बाबतीमध्ये जर आपण प्रमाद केला, बरं का, असं एक वचन आहे शास्त्रातलं, अनुपोष्य त्रिरात्राणी तीर्थानी अनभिगम्यच अदत्वा कांचनं गांच दरिद्रो नाम जायते. ज्या माणसाने मनुष्य देहाला येऊन 3 दिवसही उपवास केला नाही, ज्या माणसाने मनुष्य देहाला येऊन एकाही तीर्थाची यात्रा केली नाही,
ज्या माणसाने मनुष्य देहाला येऊन गाय किंवा सोनं याचं अल्पस्वल्पही दान केलं नाही, अशा मनुष्याला पुढचा माणूस देह जेव्हा मिळतो तेव्हा अत्यंत दरिद्री होऊन जगावं लागतं. अत्यंत दरिद्री होऊन जगावं लागतं. याचा अर्थ काय झाला? काहीतरी दान केलं पाहिजे, हेही आलं. एखादा तरी उपवास केला पाहिजे, 2-3 दिवस तरी उपवास आयुष्यात घडला पाहिजे, हेही आलं. आणि एखाद्या तरी तीर्थाची यात्रा मनुष्याला झाली पाहिजे, हेही झालं. तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रेनं काय होतं? अग्निष्टोमादिभिर्यज्ञैः इष्ट्वा विपुल दक्षिणैः न तत्फलम अवाप्नोति तीर्थाभिगमनेन यत. शास्त्राने असं चिंतन केलं, आपण विपुल दक्षिणा देऊन अग्निष्टोमासारखे अनेक यज्ञ करा, त्या सगळ्या यज्ञांनी सुद्धा एखादी केलेली तीर्थयात्रा त्याच्यातून निर्माण होणाऱ्या पुण्याइतकं पुण्य निर्माण होत नाही. पंढरपूरची एक वारी केली, सगळी पुण्य लागतात. एकदा वारीला या, एकदा वारीला या, एकदा जा रे, एकदा जा रे. संतांनी सांगितलं की नाही, एकदा पंढरपूरला जा, पांडुरंगाच्या दर्शनाकरता एकदा जा. हां, एक वेळ जाय, जास्त नाही, एक वेळ. एक वेळ म्हणजे एकदा आलं की पुन्हा सोडूनच द्यायचं जन्मभर असं नाही. आपल्याला वारी आहे हो, वारंवार यावं लागतं. सुखा लागे करिशी तळमळ तरी तू एक वेळ जाय पंढरीशी. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. नामदेवराय सांगतात, एक वेळेला पंढरपूरला जा, सुख मिळेल. मग तो अवघाची सुखरूप होसे, जन्मोजन्मीचे दुःख विसर असे. हे एकदा जाण्याचं फल असेल. इथं कैमुत्तिक न्याय घ्यायचा. एकदा जाण्याचं हे जर फल असेल तर मग वारंवार येण्याचं काय फल असेल ते सांगू शकत नाही. तेव्हा कैमुत्तिक न्यायानं ही संगती घ्यावी लागते. असं तीर्थयात्रा करण्याचा फललाभ माणसाला होतो. तिर्यक योनीन नवै गच्छेत कुदेशे नच जायते न दुःखी स्यात् स्वर्गभागच मोक्षपायंच विंदते. ज्यानं तीर्थयात्रा केली त्याला पशुजन्माला जावं लागत नाही. ज्यानं तीर्थयात्रा केली त्याला कुदेशात जन्मावं लागत नाही. ज्यानं तीर्थयात्रा केली त्याला कधी पुढच्या जन्मात दुःख होत नाही. ज्यानं तीर्थयात्रा केली त्याला स्वर्गाची इच्छा असेल तर स्वर्ग मिळतो. आणि निष्काम भावानं तीर्थयात्रा करणाऱ्या माणसाला मोक्षाचा उपायही हाती लागतो. एवढं मोठं तीर्थयात्रेचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून तीर्थयात्रा महत्त्वाची. तीर्थयात्रा महत्त्वाची. अनेक लोक तीर्थयात्रा करतात. बघा, तीर्थयात्रेचे हेतू अनेक असतात. माणसं तीर्थयात्रेला जातात. काय काही लोक येतात पंढरपूरला, कशा करता आला, कसं काय आला, तुम्ही वारकरी नाही, तुम्हाला काही तीर्थक्षेत्राचं प्रेम नाही, पांडुरंगाचं प्रेम नाही, कसे काय दिसता? तर चेंज म्हणून अगे गंमत, कुठंतरी जायचं आहे, काहीतरी करायचं आहे. त्यांना काय मिळायचं सांगा? काही मिळत नाही, काही लाभ होत नाही त्यांना. श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, त्याच्याशिवाय तीर्थयात्रा करून काही लाभ होत नाही. बघा, बलराम दादाने तीर्थयात्रा केली. वर्णन आपल्याकडे आहे. बलराम दादाने तीर्थयात्रा केली. कशाकरता केली? प्रायश्चित्त म्हणून केली. प्रायश्चित्त. एकदा तीर्थयात्रेला निघालेले बलराम दादा एका कथा मंडपात आले. सूत कथा सांगत होते. शौनकादिक ऋषी ऐकत होते. सूत ऋषी सांगणारे असल्यामुळे त्यांना ब्रह्मासनावर बसवलं होतं. आणि ब्रह्मासनावर बसवलेलं असल्यामुळं बलराम दादा तिथं गेल्याच्या नंतर बाकीच्या ऋषींनी स्वागत केलं, तरी ब्रह्मासनाचा नियम म्हणून सूताने आसन सोडलं नाही. बलराम दादाला राग आला. अरे हा सूतच सूत, माझ्या स्वागताला उठत नाही. त्याने लगे मुसळ घातलं डोक्यात, त्याला मारूनच टाकलं की हो. म्हणजे असं महाराजाच्याबद्दल होऊ शकतं, हे विसरता येत नाही. कोणी बलराम भेटला तर तापच आहे जीवाला. मारलं त्याला. मारल्याच्या नंतर मग ऋषीमुनीने सांगितलं, असं का केलं, असं का केलं दादा तुम्ही? ते म्हणले, मग त्याला कळू नये का? ते कळायचं जाऊ द्या दादा, आम्ही त्याला ब्रह्मासनावर बसवला होता. आणि ब्रह्मासनावर बसवल्यामुळं ब्रह्मासनाचा नियम आहे. हे ब्रह्मदेवाचं आसन आहे. या आसनावर बसणाऱ्या माणसाने कोणाच्या सन्मानाकरता उठू नये असा जर नियम असेल आणि तो नियम पाळण्याकरता तो जर उठला नसेल, त्याच्यात चुकलं काय दादा त्याचं? मग दादा म्हणले, हां मला हे लक्षात आलं नव्हतं, आता काय करू? आता पाप लागलं, दोष घालवायचा आहे, काय करता? दादाने सांगितलं, मी तीर्थयात्रेला निघालो. नाही, अजून पुन्हा तीर्थयात्रा करा म्हणे, मग तुमचा दोष जाईल. मग ती पुन्हा तीर्थयात्रा कशा करता? प्रायश्चित्ता करता. मदालसेनं आपल्या पोराला तीर्थयात्रेचा उपदेश केला. कुठीपुत्रा
जाई बाळा तीर्थे रे हिंड. कशा करता? साधू आणि संत तेथे असती उदंड. तीर्थक्षेत्रात साधू संत असतात. काय करायचं त्या साधू संताकडे जाऊन? तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो गुरु करी तो तुझं बुझविल प्रचंड. अशा पद्धतीनं तीर्थक्षेत्रात जावं. संत समुदाय तिथे असतो, त्याच्यात एखादा आत्मज्ञानी शोधावा. जो विनाकारण बोलत बसत नाही तोच महात्मा असतो, ब्रह्मज्ञानी असतो, हे शोधावं आणि त्या आत्मज्ञानी महात्म्याला गुरु करावं आणि त्याच्या योगानं कृतार्थता संपादन करावी. याच्याकरता यात्रा, गुरुच्या शोधाकरता यात्रा, कृतार्थतेकरता यात्रा. आपल्यासारख्याने यात्रा कोणती करायची? बलरामदादासारखी नाही. आपल्यासारख्याला कोणाची यात्रा करायची आहे? मदालसेच्या पोरासारखी. मदालसेच्या पोरासारखी. संतांनी यात्रा केली, ज्ञानेश्वर महाराजांनी यात्रा केली. आपल्याला माहिती आहे का? ज्ञानोबा सगळे तीर्थक्षेत्र. तुकाराम महाराजच गेले नाही. जाऊन येणाऱ्या माणसालाच म्हणत राहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे आईसी चंद्रभागा, आईसे भीमातीर, आईसा विटेवर देव कोठे. भेटला कुठं? जाऊन आलात बाबा ना, इतके फिरून आलात नाही. ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. कुठेही नाही, कुठेही नाही. हे सगळं इथं असल्यामुळं आम्ही इथंच राहतो. हे तुकाराम महाराजाचं. पण ज्ञानोबा मात्र जाऊन आले, सगळ्या तीर्थाला जाऊन आले, काशीला जाऊन आले वगैरे वगैरे. सगळे तीर्थयात्रा कुठं कुठं ज्ञानोबा गेले आपल्याला ते तीर्थावळीत पाहायला मिळतं. हे ज्ञानोबा यासारखे महात्मे तीर्थयात्रेला जे जातात. आपल्याकडे बरेच महात्मे असे दोन्ही पद्धतीचे आहेत. कोणी तीर्थयात्रेला जाणारेही आहेत, कोणी तीर्थयात्रेला न जाणारेही आहेत. आमचे गुरुवर्य पंडित प्राण धारवाडकर शास्त्री महाराज कुठंच गेले नाहीत पंढरी सोडून. पंढरीतच ते कायम राहिले. पंढरी सोडून एकाही तीर्थाला गेले नाहीत. त्यांनी काशीला यावं म्हणून काशीच्या सगळ्या विद्वानांनी त्यांना आग्रह केला. आग्रह केला एवढंच नाही तर सोलापूरपासून काशीपर्यंतचं ते कधीही येवत म्हणून 1 महिनाभराचं त्यांचं रिझर्वेशन होतं. कधीही या, तुम्हाला ज्या दिवशी निघावं वाटेल त्या दिवशी निघा. 1 महिनाभराचं रिझर्वेशन करून ठेवलं होतं. गेलेच नाही, गेलेच नाही. बरोबर आहे. रामकृष्ण भाऊ येडशीकर सांगायचे, शास्त्री महाराजांना मी विचारलं, म्हणले एकदा, महाराज तुम्ही गेला नाही यात्रेला कोणत्या? ते म्हणले नाही, गेलो नाही. का गेला नाहीत? म्हणजे आपला तुकाराम महाराजाचा संप्रदाय आहे. म्हणजे तिथं बोलत असताना मी ज्ञानोबरायचा अनुयायी म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजाचा संप्रदाय म्हणलं की महाराज गेले नाहीत, आपल्याला जायचं नाही, हा त्याचा अर्थ आहे. असे काही महात्मे त्यांनी पंढरी सोडली नाही, दुसरं कोणतं केलं नाही. पण काही महात्मे मात्र यात्रेला जाऊन आले ना, ज्ञानोबारीत जाऊन आले ना. कशा करता हो? बलरामदादासारखं त्यांना प्रायश्चित्त करायचं होतं. छे, तसं म्हणलं तर नरकात जावं लागेल आपल्याला. बरं, मदालसेच्या पोरासारखा कोणीतरी गुरु शोधायचा. गुरु मिळालेलाच होता. हेच गुरु पदवीवर आरूढ झाले होते आता. आणि मग यात्रेला का गेले? त्याचं कारण सगळ्या तीर्थाला पवित्र करण्याकरता. पवित्र करण्याकरता. आपण तीर्थात कशाला जायचं? पवित्र व्हाय करता. आणि ज्ञानोबा तुकोबा कशा करता तीर्थात जातात? तीर्थाला पवित्र करण्याकरता. आपण चंद्रभागेत स्नान केलं, आपण पवित्र होणार. आणि ज्ञानोबा तुकोबारायांनी चंद्रभागेत स्नान केलं, चंद्रभागा पवित्र होणार. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. अशी वर्णनं संतांनी केलेली दिसत आहेत बरं का. तीर्थाला गंगेचं अवतरण होतानाच गंगेनं भगीरथासमोर अडचणी सांगितल्या. भगीरथाला जेव्हा गंगा प्रसन्न झाली त्यामुळे काय म्हणणं? भगीरथ म्हणला, माझ्या पूर्वजाचं असं कपिलाचार्याच्या क्रोध दृष्टीनं दहन झालेलं आहे, त्यांची दुर्गती होऊ नये म्हणून 3 पिढ्यात तप झालंय. अंशुमान, दिलीप आणि आता मी भगीरथ. मग मी प्रसन्न झाले ना. मग काय म्हणणं? तू मृत्यूलोकात ये. स्वर्गात होती गंगा, स्वर्गातून तिला मृत्यूलोकात आणायचं ठरलं. तिनं सांगितलं तुझ्या तपाला मी हो म्हणलंय, त्याच्यामुळं मला यावं लागेल. पण माझ्या 2 अडचणी आहेत. पहिली अडचण काय? माझा वेग धारण करणारा बघ स्वर्गातून खाली पडायचं आहे, तेव्हा या वेगानं जर भूतलाचा भेद करून मी जर रसातळात गेले तर काय करशील? म्हणून कोपी धारयिता वेगम पतंत्यामे महितले अन्यथा भूतलम भित्वा नृपयास्य रसातलम. मी रसातळाला जाईन तसं होऊ नये याच्याकरता कोणीतरी वेग धारण करणारा बघशील? हो म्हणला, बघतो. कोणाला विनंती करतोस? भगवान शंकर आहेत, ते तुला धारण करतील. हां, तिनं मान्य केलं. ठीक आहे, भगवंताला धर. पण दुसरी अडचण आहे म्हणे माझ्यासमोर. काय? मी मृत्यूलोकात येईन. हो,
मृत्यू लोकात आल्याच्या नंतर अनेक पापी लोक माझ्यामध्ये स्नान करतील, होय, पाप सगळं सोडून जातील, हो, मग माझ्यात जमलेलं पाप धुवायला मला जागा कुठं? मी काय करायचं? भगीरथानं सांगितलं, आई आमच्या मृत्यू लोकामध्ये पापीच आहेत असं समजू नको, काही ज्ञानोबा तुकोबाऱ्यासारखे महात्मे हे आहेत. कोण आहेत? साधवो न्यासिनः शांताः ब्रह्मिष्ठाः लोकपावनाः हरंत्यघम तेंगसंगात ते श्वासते ही अघभिद हरिः. साधवः ते सज्जन वृत्तीचे लोक आहेत, न्यासिनः त्यागी आहेत, शांताः कोणत्याही विकारानं त्यांच्या अंतःकरणात हालचाल होत नाही, ब्रह्मिष्ठाः ब्रह्मनिष्ठ असलेले ते महात्मे, लोकपावनाः त्रिभुवनाला पवित्र करण्याची त्यांची ताकद आहे, हरंती अघम ते अंगसंगात तुझा अंगसंग करून ते तुझ्या ठिकाणी निर्माण झालेलं सगळं पाप घालवतील, काळजी करू नको. गंगा म्हणाली, काय चाललंय म्हणे भगीरथा, लोकांनी पाप करायचं, माझ्यात सोडायचं, साधूनी माझ्यात यायचं, ते पाप त्यांच्याकडे. अरे त्यांना पापाला घालवायला पुन्हा जागा, त्याची काळजी करू नको म्हणे. त्यांना पाप दुसरीकडे नेऊन घालवावं लागतच नाही, त्यांच्या हृदयात बसलेला देव ते पाप सगळंच नाहीच करून टाकते. तेषु आस्ते अघभिद हरिः, अघाचा पापाचा भेद करणारा परमात्मा त्यांच्या हृदयात विराजमान आहे. त्यांच्याकडे तो परमात्मा असल्यामुळं पापाचा नाश करून टाकतो. म्हणजे या साधू पुरुषांची जी यात्रा असते ना, ते तीर्थाचं कल्याण करण्याकरता. आपण जी यात्रा करायची असते, तीर्थाला जायचं असतं, ते आपल्या कल्याणाकरता. तप तीर्थ, तपश्चर्या करा, कारण कशी महत्त्वाची आपण पाहिलं. तीर्थयात्रा करा, कशी महत्त्वाची हे आपण पाहिलं. दान करा, दान म्हणजे काय? स्वस्वत्वापादनपूर्वकम परस्वत्वोत्पादनम दानम. एखाद्या वस्तूवरची आपली मालकी काढून घ्यायची, ती वस्तू दुसऱ्याच्या मालकीची करायची, त्याला काय म्हणतात? दान. ही वस्तू उचलली मी तुम्हाला देऊन टाकली म्हणजे मध्ये नेऊन ठेवा म्हणून नाही, तुम्हाला घेऊन जा म्हणून जर दिली तर ते काय होतं? दान. दान का झालं? तर या वस्तूवरची मालकी मी काढून घ्यायची आणि तुमची मालकी निर्माण करायची. करत नाही, पण एक उदाहरणाकरता सांगितलं. असं जर झालं तर त्याला दान म्हणतात, बरोबर आहे. आपली मालकी काढून त्या वस्तूवर मालकी असावी लागते, याच्याकरता आपली मालकी असावी लागते आणि ती मालकी निवृत्त करून दुसऱ्याची मालकी निर्माण करावी लागते, याला म्हणतात दान. हे दानही अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. दानाचा विचार करताना एक कथा आहे दानाच्या संबंधामध्ये. एक सौराष्ट्र देशातला एक राजा होऊन गेला आणि त्या सौराष्ट्र देशातल्या त्या राजानं दानाचं तत्त्व जाणून घेण्याकरता तपश्चर्या केली. लाखो वर्ष दान काय आहे कळावं, दानाचं महत्त्व काय. आणि त्या तपाच्या नंतर एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीत त्याला दानाचं तत्त्व सांगणारा एक श्लोक आला. तो श्लोक आल्याच्या नंतर त्याने श्लोकाचा अर्थ आकाशवाणीला विचारला. आकाशवाणीने सांगितलं हे सज्जन सांगतील. अनेक सज्जनाला विचारलं, नाही कोणी सांगू शकलं नाही. मग ते नारदांनी येऊन सांगितलं, पण ते नारदांनी येऊन सांगितलं ते आत्ता नसतं. आता आपली वेळ झाली ना, नारद कशाला येतील आता आपल्याकडं, आता वेळ झाली म्हणतात ते. नाही आता नसतं. आता मग कधी येतील नारद? उद्या नाही, परवाला येतील. उद्याला द्वादशी आहे, मंदिरात नामजप, दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवस नामजप चालतो आणि उद्या त्या नामजपाची सांगत असते. त्या सांगतीच्या निमित्तानं प्रदक्षिणा वगैरे नामजपाच्या नंतर असते. त्या निमित्तानं दरवर्षी आपण एक दिवस आपले चिंतन स्थगित ठेवतो. उद्याला आपले चिंतन यावेळेला होणार नाही आणि पुढं दान, व्रत, आचरण, हरिगुण गायन या साधनाचं महत्त्व जे आपल्याला पाहायचं आहे. परवाच्या दिवशी आपल्या ठराविक वेळेत 9:30 वाजता आपण त्याचा विचार करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.